नमस्कार. आज आपण सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. सर्वसामान्यांना नेहमी प्रश्न पडतो की रस्ता बांधणीला इतका निधी मिळतो कसा. आपण पाहतोय की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची जाळे उभे आहेत, जागोजागी उड्डाणपुलाचं काम चालू आहे. सर्वसामान्यांना हा प्रश्न पडतो की बाकीच्या कुठल्याच क्षेत्राला हा निधी उपलब्ध नाही आहेत, मग या रस्ते बांधणीसाठी तेवढा मोठा पैसा येतो कुठून. हा सर्वसामान्यांना पडणारा साधारण प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. राज्यातील रस्ते होणार 6 पदरी. मग आता काय कारण आहेत? कारण की नुकतंच रस्ते विकास मंत्रालयाने महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे की राज्यातील अनेक रस्ते हे 6 पदरी होणार आहेत. मग 6 पदरी कसे होणार आहेत? मग त्याच्या मागचं कारण काय असेल? कुठून पैसा येणार आहेत? त्याच्या मागचं कारण आहे BOT. मग काय आहे BOT याचं आपण थोडक्यात माहिती घेऊ. BOT काय आहेत ते घेण्याआधी राज्यातील 6 पदरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी केंद्र सरकारने दिली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाचे जे केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने या रस्ते विकास प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. मग याच्यासाठी केंद्र सरकार किती खर्च करणार आहेत? तर तो खर्च आहे 19,000 कोटींचा खर्च. मग हा पैसा येतो कुठून? 19,000 कोटी येणार कुठून? हा तर एकाच रस्त्याचा, तर असे अनेक रस्ते 6 पदरी होणार आहेत. मग हा पैसा येणार कुठून? मग हा जो 6 पदरी रस्ता आहे हा सुरुवातीला नाशिक ते सोलापूर पासून आंध्रला जोडणी होणार आहेत. एक पहिला रस्ता हा होणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने बाकीचे पण रस्ते होतील 6 पदरी. न्यूजपेपर वर्तमानपत्रातली बातमी आहेत आणि त्याची आपण डिटेलमध्ये त्या बातमीचं आपण ऑपरेशन करणार आहोत. बघा, लक्षात घ्या काय म्हणतात. मग तो रोड हा जो 6 पदरी रस्त्याला जी मान्यता मिळाली आहे हा कुठून कुठपर्यंत आहे? तर तो नाशिक महाराष्ट्रात तो कुठे कुठे जोडल्या जाणार आहेत? हा नाशिकवरून जाणार, नाशिकवरून सोलापूर, अक्कलकोट या कॉरिडॉरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारासंबंधी मंत्रिमंडळ समितीच्या CCEA बैठकीत मंजुरी देण्यात आली या प्रकल्पाला. चला बघू समोर काय आहे प्रकल्प. तो प्रकल्प पाहत असताना काय आहे बातमी? आतापर्यंतचा सर्वात मोठा BOT. हे फार महत्वाचं आहे. सर्वसामान्यांना पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तरच BOT आहेत की रस्ते विकास करत असताना, रस्त्याची बांधकाम करत असताना, उड्डाणपुलाचं बांधकाम करत असताना एवढा मोठा येणारा निधी येतो कुठून? याचं उत्तर म्हणजे BOT. मग BOT काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. BOT म्हणजेच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर बांधला जाणारा हा 6 पदरी प्रवेश नियंत्रित राहणार आहेत. म्हणजे कोणाला इथे या ठिकाणी सायकल असो किंवा गुरढोरं असो, जनावरं असो, यांचा प्रवेश सुद्धा कंट्रोल केला जाणार आहे. द्रुतगती महामार्ग हा होणार आहे आणि याची लांबी 374 किलोमीटर लांबीचा असून त्याच्यासाठी 19,142 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर पाहू आपण आता जो प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे BOT की रस्ते बांधण्यासाठी पैसा येतो कुठून? देशामध्ये एवढे मोठ्या प्रमाणात रस्त्याचं जाळं उभं होते कुठं? एवढे मोठे उड्डाणपूल बनतात कसे? त्यानंतर हा पैसा कोण उभा करतं? केंद्र सरकारकडे एवढा पैसा आहे का? मग आहे नाही तर मग येतो कुठून? याचं उत्तर म्हणजे आहेत BOT. आता या BOT बद्दल आपण डिटेल पाहणार आहोत. मग BOT म्हणजेच काय समजून घ्या. या BOT मधला पहिला जो B आहे, पहिली याची माहिती पाहू. पहिला B म्हणजे बिल्ड. त्याला मराठीत आपण बांधा म्हणतो. काय बांधा? मग आता होते कसं बघा. दोन व्यवस्था अशा आहेत. एकीकडे आहेत केंद्र सरकार, एकीकडे सरकार. ज्या सरकारची इच्छा आहे की देशामध्ये मोठ्या प्रमाणात विकास घडला पाहिजे, देशातील लोकांना पायाभूत सुविधा त्यांना उपलब्ध झाल्या पाहिजे, देशातील लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे. पण एवढं सर्व इच्छा असून सुद्धा, एवढं सर्व मानस असताना सुद्धा या सर्व गोष्टीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो, फंड लागतो. हा निधी च्या कमतरतेअभावी सरकार कुठेतरी उदासीन होऊन जाते आणि सरकार मागे येऊन जाते. त्यानंतर दुसरीकडे एक वर्ग असा आहे की तो आहे खाजगी वर्ग, तो आहे प्रायव्हेट वर्ग, मोठ्या प्रमाणात एक श्रीमंत वर्ग, ज्याला तुम्ही बिल्डर म्हणू शकता, ज्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकता, ज्याला तुम्ही ठेकेदार म्हणू शकता, वेगवेगळ्या भाषेत. मग या वर्गामध्ये कडे खूप मोठ्या प्रमाणात पैसा आहे. यांची इच्छा आहे की हा पैसा आम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केला पाहिजे, या पैशाच्या मोबदल्यात आम्हाला कुठेतरी 2 पैसे जास्ती मिळाले पाहिजे. मग आता होते कसं, यांची इच्छा आहे त्या टेंडर घेण्याची, सरकारची इच्छा आहे विकास काम करण्याची.
मग आता देशातलं विकास काम बघा लक्षात घ्या 3 लेवलला केलं जाऊ शकतं, 3 पातळीवर. एक आहे पी, ट्रिपल पी लक्षात ठेवायचा, ट्रिपल पी. एक आहे पहिला पी, दुसरा पी, तिसरा पी. पहिला पीचा अर्थ होतो प्रायव्हेट, पहिला पीचा अर्थ होतो प्रायव्हेट, म्हणजेच खाजगी लोक या ठिकाणी गुंतवणूक करेल, खाजगी लोकांच्या गुंतवणुकीतून निर्माण झालेला विकास, झालेला विकास त्याला आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट म्हणू. त्यानंतर दुसरा आहे पब्लिक इन्व्हेस्टमेंट. पब्लिक इन्व्हेस्टमेंटचा अर्थ होतो स्वतः सरकार, पब्लिक म्हणजे सरकार, पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट, स्वतः सरकार त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करेल आणि डेव्हलपमेंट करेल, त्याला म्हणून आपण पब्लिक इन्व्हेस्टमेंट. आणि तिसरा पीचा अर्थ होतो पार्टनरशिप, तिसरा पीचा अर्थ होतो पार्टनरशिप. ठीक आहे, म्हणजेच प्रायव्हेट पब्लिक या दोघांची पार्टनरशिप, आणि या दोघांची पार्टनरशिप, मग या दोघांच्या पार्टनरशिप मधून काही पैसा मग काय लावते, पब्लिक लावते, काय म्हणजे गव्हर्नमेंट लावते, काही पैसा प्रायव्हेट व्यक्ती लावतो. या दोघांची पार्टनरशिप होऊन एक विकास तयार होतो. हे झाले ट्रिपल पी. मग आता ट्रिपल पी आपल्याला समजलं, आता आपल्याला समजून घ्यायचं बीओटी. मग मी तुम्हाला सांगितलं की सरकारची इच्छा आहे विकास करण्याची, या श्रीमंत वर्गाची इच्छा आहे कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्याची. सरकारला मोठ्या प्रमाणात हायवे बांधायचे आहेत. मग नितीन गडकरी हे जे रस्ते वाहतूक मंत्री आहेत, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कॅबिनेटमध्ये नितीन गडकरी रस्ते वाहतूक मंत्री, नितीन गडकरी सारख्या नेतृत्वाच्या सुपीक डोक्यात ही कल्पना आली कधीतरी की नाही, हा जो श्रीमंत वर्ग आहे यांना ते इन्व्हेस्टमेंट करायचे, त्यांना टेंडर पाहिजे नाहीत आणि मला रस्ते बांधायचे, मला रस्त्याचं जाळ उभं करायचे आहेत. मग नितीन गडकरी सारख्या नेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मग या श्रीमंत वर्गांकडे एक अशा प्रकारचं एक प्रपोजल ठेवलं गेलं की हा रस्ता आम्हाला एवढ्या कोटीचा, 19 कोटीचा हा रस्ता बांधायचा आहे 6 पदरी, आणि तुम्हाला टेंडर पाहिजे नाहीत. एक काम करा, तुम्ही हा रस्ता तुम्ही स्वतः बांधून घ्या, स्वतः बांधा. म्हणजे पूर्ण इन्व्हेस्टमेंट या प्रायव्हेट लोकांना करायला लावतात त्या ठिकाणी. मग आता रस्ता बांधायला सुरुवात झाली, सपोज आजपासून रस्ते बांधणीला लागणाऱ्या 3 वर्षाचा कालावधी पकडून चला, 3 वर्ष. त्यानंतर मग हा रस्ता बांधल्यानंतर रस्ता बांधून पूर्ण झाला, 19 कोटीचा रस्ता पूर्ण बांधला या लोकांनी, प्रायव्हेट लोकांनी. गव्हर्नमेंटने हस्तक्षेप केला नाही, गव्हर्नमेंटने फक्त भूमी अधिग्रहण जागा त्यांना दिली. या जागेवरून या जागेपासून त्या जागेपर्यंत मदत रस्त्यात एखादं शेत आलं असेल तर ते शेत सरकार घेऊन घेते, त्याला शेतकऱ्याला पैसे देऊन देते, यांना जागा रस्ता मोकळा करून देते पूर्णपणे. त्या रस्त्यावर बांधकाम करायचं काम हे खाजगी व्यक्ती करतात. हा श्रीमंत व्यक्ती, हा बिल्डर लॉबी किंवा हे बांधकाम ठेकेदार हे व्यावसायिक लोक करतात. मग यांनी रस्ता बांधला, मग 3 वर्ष रस्ते बांधकामाला लागला, बरोबर आहे. यांनी 19 कोटी खर्च केले 6 पदरीसाठी. मग आता यांनी 19 कोटी जो खर्च केला, यांचा 19 कोटी देणार कोण? सरकार देणार का? नाही, सरकार जो पैसाच नव्हता म्हणून यांना सांगितलं की इन्व्हेस्ट करा. मग यांचा 19 कोटी येणार कुठून? मग याच्यासाठी सरकारने यांची एक व्यवस्था अशी केली आहे, आणि ती व्यवस्था म्हणजेच पहिलं झालं बिल्ड, यांनी रस्ता बांधला. आता दुसरी व्यवस्था कोणती आहे बघा, लक्षात घ्या. आणि दुसरी व्यवस्था सरकारने यांची करून दिली आहे, ती आहे बीओटीचा दुसरा ओ, ज्याला आम्ही ऑपरेट म्हणतो. ऑपरेटचा अर्थ तो वापरा. मग सरकारने यांना काय सांगितलं की तुम्ही रस्ता बांधला, तुम्हाला 3 वर्ष लागले रस्ता बांधण्यासाठी, तुमची 19 कोटीची तिथे इन्व्हेस्टमेंट झाली. आता हे 19 कोटी तुम्हाला काढायचे आहेत, त्यांना काढून द्यायचे आहेत, आणि त्याच्यावर येणारं व्याज. मग सरकार काय म्हणते की तुम्ही हा रस्ता वापरा. याचा अर्थ प्रत्यक्षात शब्दशः अर्थ घेऊ नका की वापराचा अर्थ यांच्याच गाड्या जाईल असं होत नाही. वापरा म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी टोल उभा करा, टोल ज्याला मी टोल टॅक्स म्हणतो, टोल प्लाझा म्हणतो, टोल उभा करा आणि तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांपासून तुम्ही पैसे घ्या. मग त्याचा एक क्रायटेरिया ठरला की 75 किलोमीटर अंतरावर एवढे रुपये लागणार. तो टोल प्लाझा प्रायव्हेट लोकांचा राहील, ज्यांनी इन्व्हेस्ट केली आहे, ज्यांनी रोड बांधलेला आहे पैसे खर्च करून. मग त्या ठिकाणी टोल प्लाझा उभा केला जातो आणि त्या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांकडून पैसे घेतले जाते. मग तिथं कॅल्क्युलेट कसं होते, मग इन्व्हेस्टमेंट झाली 19 कोटीची, मग दिवसाला एवढ्या गाड्या जातात येतात, महिन्याला एवढे रुपये येतील, वर्षाला एवढे रुपये येतील, आणि 19 कोटी इन्व्हेस्टमेंट झालेली किती वर्ष लागेल निघासाठी, आणि ते 3 वर्ष बांधकामाचे, असं 23 पकडून चला 3 वर्ष बांधकामाची 20 वर्ष लागणारे पैसे वसूल व्हायसाठी, 23 वर्षासाठी त्या कंपनीला, त्या खाजगी व्यक्तीला, त्या बिल्डर लॉबीला 23 वर्षासाठी तो रोड वापरण्यासाठी देतात टोल प्लाझाच्या अंतर्गत. मग टोल प्लाझा करून त्या ठिकाणी टॅक्स वसूल केला जातो येणाऱ्या जाणाऱ्या वाहकांकडून, आणि तो पैसा त्यांच्या अकाउंटला जातो आणि त्याचं ऑडिट होत असते दर वर्षाला. किती पैसे येत आहे, किती पैसे बाकी राहिलेले आहेत, अजून येण्यासाठी किती वर्ष लागेल,
वेळ प्रसंगी जर वर्ष वाढवायची जर गरज पडली तर वर्ष वाढवून दिले जातात टोलसाठी, किंवा कमी वर्षातच जर वसूल होत असेल तर वर्ष कमी सुद्धा केले जातात. हे झालं दुसरी प्रोसेस ऑपरेट. पहिले रस्ता बांधला, नंतर त्यांनी रस्ता बांधला म्हणून त्यांनी पैसे वसूल करण्यासाठी टोल टाकला त्याच्यावर, आणि 20 ते 23 वर्ष तो रस्ता वापरला, म्हणजे टोल वापरला आणि टोलवरून येणारा पैसा स्वतः घेतला. तिसरी प्रोसेस आहे, आता यांनी वापरला याचा अर्थ यांची मालकी झाली असं होत नाही. यांच्या मालकीचा रस्ता नाही झाला, यांनी फक्त पैसे वसूल करण्यासाठी त्याच्यावर टोल टाकलाय, ज्याच्यावर आम्ही टोल देत आहोत. ठीक आहे. तिसरी प्रोसेस आहे, आता तिसरी स्टेप्स ती आहे ट्रान्सफर. काय आहे? ट्रान्सफर. आता पहिला बी पाहिला आम्ही, बिल्ट, रस्ता बांधला, खाजगी लोकांनी, व्यावसायिकांनी रस्ता बांधला, सरकारकडे पैसे नव्हते, सरकारला विकास करायचा होता, मग त्यांनीच या खाजगी लोकांनीच तो वापरला म्हणजे टोल टाकला, पैसा वसूल केला. 23 वर्ष, 25 वर्ष, 28 वर्ष, 30 वर्ष जे काही कालावधी आहे त्या कालावधीपर्यंत वापरला, त्यांचा पैसा निघून गेला. पैसा वसूल झाल्यानंतर ऑडिट होत असे दरवर्षी. सरकारला जेव्हा खात्री पटली की यांचा पैसा निघून गेला, अशा वेळेस सरकार त्यांचा टोल तिथून हटवून टाकेल. टोल हटवून टाकेल, किंवा सरकारला वाटलं की टोल कंटिन्यू करून टॅक्स कमी करून तो टॅक्स आता गव्हर्नमेंटच्या याच्यात येईल. बघा, लक्षात घ्या, त्याच्यावर त्या टोलवरून त्या खाजगी लोकांची मालकी निघून जाते. सरकारची इच्छा असेल तर सरकार काढेल, सरकारची इच्छा नसेल तर सरकार कंटिन्यू करेल, पण खाजगी लोकांची इथून इन्व्हेस्टमेंट निघून जाते. आणि मग तो खाजगी व्यक्ती आलेला पैसा मग दुसरीकडे पुन्हा इन्व्हेस्ट करतो, दुसऱ्या रोडवर, दुसऱ्या प्रोजेक्टवर जातो. असं करत 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 हा विकास होत असतो. त्याला आम्ही काय म्हणतो? BOT. मग नितीन गडकरी आपण पाहतोय की NHAI किंवा एका व्यक्तीकडून ही फाईल घेतायत, याचाच अर्थ त्यांनी तो मालकी आपल्याकडे वापस घेऊन घेतली. त्याला आम्ही हस्तांतरित म्हणतो. BOT, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. BOT तत्व, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा. मग आता हा जो रस्ता आहे, जो 19 कोटीचा हा जो 19 कोटीचा आहे ना, हा 19,000 कोटीचा, या ज्या रस्त्याला मान्यता मिळालेली आहे 6 पदरी, आणि जो महाराष्ट्रातून जाणार आहेत आणि तो नाशिकवरून सोलापूर मार्गे, अक्कलकोट मार्गे जाणार कॉरिडॉर बनणार आहेत. बघा, लक्षात घ्या, तर तो सुरुवात कुठून होणार आहे? तर त्या रस्त्याची सुरुवात होणार आहे, हा प्रकल्प सुरत ते चेन्नई कॉरिडॉरचा भाग असून, म्हणजे सुरतवरून निघेल आणि चेन्नईला जाईल, आणि येताना महाराष्ट्रातून नाशिकमध्ये प्रवेश करेल. नाशिक हा रस्ता पुढे वाढवण बंदराला जोडण्यात जाणार आहेत. त्यानंतर, आणि हा आजपर्यंतचा BOT तत्वावर उभारला जाणारा सर्वात मोठा प्रकल्प राहणार आहेत. हे फार महत्वाचं आहे. पाहू पुढे कोणत्या शहराला फायदा होईल, कुठून जाईल, काय जाईल, किती किलोमीटर राहील. 6 पदरी नाशिक ते सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉर, म्हणजे महाराष्ट्रात नाशिक ते सोलापूरच्या बाहेर निघेल मग तो वाला. त्यानंतर सुरत चेन्नई जलद गती कॉरिडॉर, सुरतवरून निघेल, गुजरातमध्ये सुरत आहेत, सुरतमधून महाराष्ट्रातील नाशिकमध्ये प्रवेश करेल, नाशिक सोलापूर मार्ग, सोलापूरमधून बाहेर निघेल. त्यानंतर खाली तिकडे आपण पाहू चेन्नई, तामिळनाडूमध्ये तो जाईल. जलद गती कॉरिडॉरचा पश्चिम भारताला दक्षिणेशी जोडणारा, म्हणजे हा जो पश्चिम भारत आहे आणि हा जो दक्षिण भारत आहे याला जोडणारा हा मार्ग राहणार आहे. याच्यामध्ये जिल्हे नाशिक, अहिल्यानगर, ज्याला पहिले अहमदनगर म्हणायचं, आता नवीन नाव आहे अहिल्यानगर. त्यानंतर धाराशिव, ज्याचं जुनं नाव उस्मानाबाद होतं, आता धाराशिव आहेत, आणि सोलापूर. या 4 जिल्हे आणि 4 जिल्ह्याचे तालुके यांना याचा फायदा होणार आहे मोठ्या प्रमाणे या 6 पदरी मार्गाचा. हा 6 पदरी मार्ग जर यशस्वी झाला तर राज्यात इतरही मार्ग 6 पदरीच होणार आहे आणि BOT तत्वावरच होणार आहेत. हे फार महत्वाचे आहेत. याचा कालावधी, बांधकाम कालावधी 2 वर्ष. मग 2 वर्ष BOT तत्वावर, आणि तिथे जवळपास 20 वर्ष तेवढा मोठा पैसा येण्यासाठी 20 वर्ष त्या ठिकाणी टोल राहील. 20 आणि 2 22 वर्ष टोल चालेल, आणि नंतर तो ट्रान्सफर होऊन जाईल सरकारकडे तो वाला रस्ता. या प्रकल्पाची लांबी आहे 374 किलोमीटर. एकूण खर्च आहे 19,142 कोटी रुपयाचा खर्च आहे. आणि आतापर्यंत जेव्हापासून देश स्वतंत्र झाला 1947 पर्यंत आतापर्यंत 2026 पर्यंतचा आजपर्यंत सर्वात मोठा BOT प्रकल्प राहणार आहेत. बिल्ड, ऑपरेट आणि ट्रान्सफर. एक नकाशाच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून हा रस्ता आपण समजून घेऊ. सुरतवरून सुरू होईल, या ठिकाणून सुरतवरून सुरू होईल हा रस्ता. त्यानंतर आपण पाहतोय की नाशिकमध्ये प्रवेश केला महाराष्ट्राच्या. त्यानंतर नाशिकमधून तो इकडे या ठिकाणी अहमदनगर, ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो, अहिल्यानगरवरून तो त्या ठिकाणी सोलापूर या ठिकाणी, आणि सोलापूरवरून तो बाहेर निघून जाईल इकडे. ठीक आहे.
इकडे बाहेर निघाला कर्नाटकमध्ये जाईल, कर्नाटकमधून खाली आपण पाहतो दक्षिणेकडे तामिळनाडूकडे आणि चेन्नईपर्यंत वाला जाणार आहे। हा झाला महाराष्ट्राचा मॅप। भारताच्या मॅपमध्ये हा नकाशा आपण बघा लक्षात घ्या, ठीक आहे। पण चेन्नईपर्यंत आला आहे तर असं असते बीओटी तत्व आणि अशा प्रकारे बीओटीचा आधार घेऊन सरकार विकास काम करत असते। याच्यामध्ये दोघांचे काम होते, सरकारचा जो ध्येय असतो, सरकारचा जो उद्देश असतो की जनतेचे विकास कामं करणे, जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांचा उद्देश पूर्ण होतो। आणि दुसरीकडे हा जो वर्ग असतो इन्व्हेस्टर जो असतो, ज्याला कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे असते, दोन पैसे कमवायचे असते, याचा पण पैसा कुठेतरी खेळता राहतो आणि या सर्व गोष्टीमुळे मधल्या लोकांना कुठेतरी रोजगार मिळतो आणि मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट वाढत असते, देशाचा विकास होतो, देशाचा जीडीपी वाढतो, देशाचं डेव्हलपमेंट वाढते, इकॉनॉमी डेव्हलप होते, सर्व गोष्टी डेव्हलप होतात। आणि अशा प्रकारे ही संकल्पना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून बीओटी तत्वाला खूप चांगल्या प्रकारे आकार मिळत आहेत, आपण पाहतोय। आणि याच्यानंतर सुद्धा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू राहील। चला, धन्यवाद।